नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक. आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये जे किंगडम प्लांटी हा जो 11वी NCERTचा धडा होता त्याला स्टार्ट केलं होतं. त्याच्यातला जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो आपण पूर्ण केला होता. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण प्लांट्सचे जे क्लासिफाईंग सिस्टीम होत्या, म्हणजे फायलोजेनेटिक सिस्टीम, नॅचरल सिस्टीम, आर्टिफिशियल सिस्टीम, हे अशा ज्या सिस्टीम्स होत्या त्याला स्टडी केला आपण. तसंच किंगडम प्लांट्स कोणत्या कोणत्या ग्रुप्समध्ये डिवाईड झालेलं आहे, म्हणजे अल्गी, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, याचा एक जनरल आयडिया घेतला होता. आज जो आहे तो आपण त्याचा पहिला ग्रुप म्हणजे किंगडम प्लांटीचा पहिला ग्रुप अल्गीबद्दल स्टडी करणार आहोत. अल्गी जे आहेत त्या किंगडम प्लांटीचा मेंबर आहे, म्हणजे किंगडम प्लांट्सचा एक ग्रुप आहे. त्याच्यामुळे ते असतील फोटोसिंथेटिक असतील, म्हणजेच ऑटोट्रॉफिक असतील, ऑटोट्रॉफिक, फोटोसिंथेटिक, म्हणजे ते स्वतःचा स्वतः तयार करत असतात इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल पिगमेंट. या ज्या अल्गी असतात या सिम्पल अँड थॅलॉइड स्ट्रक्चर दाखवतात. सिम्पल अँड थॅलॉइड. सिम्पल म्हणजेच थॅलॉइड. याचा अर्थ काय होत असतो, तर आपण जे आजूबाजूला प्लांट्स बघतो आपले ते सगळे मॉडर्न प्लांट्स आहे किंवा अँजिओस्पर्म्स आहेत मोस्टली. जसं की लिंबाचं झाड झालं, आंब्याचं झाड झालं, वड, पिंपळ, हे सगळे काय अँजिओस्पर्म्स आहेत. तर याच्यामध्ये जे ते वेगवेगळे बॉडी पार्ट्स दिसतात आपल्याला, जसं की लिव्स झालं, स्टेम झाले, रूट झाले, फळं, फुलं यासारखे पार्ट्स दिसतात. तसंच त्यांच्यामध्ये जी आहे ती वास्क्युलर स्ट्रक्चर असतं, झायलेम फ्लोएम पण असेल. लिफमध्ये जे आहे त्या मिडरिब असतील, या टाईपचे जे स्ट्रक्चर आहे, स्पेशलाइज स्ट्रक्चर, स्पेशलाइज ऑर्गन्स, ते आपल्याला अल्गीमध्ये दिसणार नाही. त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, सिम्पल अँड थॅलॉइड ऑर्गनायझेशन. थॅलॉइडचा अर्थ आपण असा पण घेऊ शकतो की त्यांच्यामध्ये जे रूट, स्टेम आणि लिव्स याच्यासारखे जे स्ट्रक्चर आहे त्यांचे ते नसतात. डू नॉट हॅव रूट, स्टेम अँड लीफ एक्सेट्रा. आता या ज्या अल्गी आहे यांचं हॅबिटॅट कुठं आहे, म्हणजे हॅबिटॅट काय आहे, म्हणजे या अल्गी जे आहेत त्या कुठं सापडत असतात ते बघू. तर यांचं जे हॅबिटॅट आहे ते मरीन नाही, ॲक्वॅटिक येईल. अल्गी जे आहे ते ॲक्वॅटिक हॅबिटॅट शो करत असतात. ॲक्वॅटिक म्हणजे काय, पाण्यामध्ये राहत असतात. आता ॲक्वॅटिकमध्ये ज्या या दोघीकडे सापडतील, जसं की फ्रेश वॉटरमध्ये पण सापडतील, फ्रेश वॉटर, तसंच त्या मरीन वॉटरमध्ये पण सापडतील. फ्रेश वॉटर म्हणजे काय, आपलं विहिरी झाल्या, तलाव झाले, हे जे गोड्या पाण्याचे म्हणजे ज्यांचं पाणी आपण पिऊ शकतो अशांना आपण फ्रेश वॉटर म्हणतो. अशा ठिकाणी सुद्धा अल्गी सापडत असतात. आणि मरीन वॉटर म्हणजे काय, समुद्र झालं, साल्टी वॉटर झालं, तिथं सुद्धा या अल्गी सापडणार आहे. अल्गी जे आहेत त्या सिम्बायोटिक असोसिएशन सुद्धा दाखवत असतात. अल्गी जे आहे त्या सिम्बायोटिक असोसिएशन दाखवलं फंगस सोबत, तर त्याला आपण लायकन म्हणत असतो. लायकनचा स्टडी जो आहे तो आपण अगोदरच्या लेक्चर्समध्ये केलेला आहे. म्हणजे काय, अल्गी शो सिम्बायोटिक असोसिएशन विथ फंगस विच इज नोन ॲज लायकन. अल्गी शो सिम्बायोटिक असोसिएशन विथ फंगस, त्याला आपण काय म्हणतो, लायकन. म्हणजे आपण काय लिहू शकतो, अल्गी आणि फंगस यांचं जे असोसिएशन आहे त्यांना आपण लायकन म्हणतोय. या स्टेटमेंटला जर कधी शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं राहिलं तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. तसं या ज्या अल्गी आहे त्या काही ॲनिमल्स सोबत सुद्धा सिम्बायोटिक असोसिएशन दाखवत असतात. आपल्याला NCERTमध्ये जे एक्झाम्पल आहे ते कोणाचं आहे, स्लॉथ बिअरचं दिलेलं आहे. अल्गी शोज symbiotic association with animals. आता हे ॲनिमल्सचं एक्झाम्पल आपल्याला NCERTमध्ये कोणतं दिलेलं आहे, स्लॉथ बिअर. सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय, हे जे मेंबर्सने असोसिएशन दाखवलेलं आहे, ज्या पार्टनर्सने असोसिएशन दाखवलेलं आहे त्या दोघं पार्टनर्सला जो आहे तो फायदा होत असतो, नुकसान कोणालाच होणार नाही. आपण लायकनचा स्टडी केला होता. अल्गीला आपण काय म्हटलं होतं, कोणता मेंबर म्हटला होता, फोटोबायंट. तसंच फंगसला काय म्हणतो आपण, मायकोबायंट. तर हे जे अल्गी आहे हे फूड सिंथेसिस करतात.
फोटोसिंथेसिसच्या थ्रू. तसंच हे फंगस जे आहे त्या फिलामेंटस स्ट्रक्चर दाखवतात, त्याच्यामुळे वॉटर आणि मिनरल जे आहे त्या इफिशियंटली ॲब्झॉर्ब करतील. फंगस जे आहे ते वॉटर आणि मिनरल ॲब्झॉर्ब केलं की ते जे वॉटर आणि मिनरल आहे ते अल्गीला प्रोव्हाइड केलं जाईल. अल्गी जे आहे ते फोटोसिंथेसिसने फूड तयार करते, फूड प्रिपरेशन करते आणि ते जे फूड आहे ते फंगसला प्रोव्हाइड करेल. अशा प्रकारे दोघं जे एकमेकांना मदत करत असतात, त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, सिम्बायोटिक असोसिएशन. सिम्बायोटिक असोसिएशनला दुसरं नाव काय होतं, म्युच्युअलिझम पण होतं, असं आपण स्टडी केलेलं आहे. आणि हे जे दोघांचं असोसिएशन आहे त्यांना आपण काय म्हणत असतो, लायकन. लायकन जे ते पोल्युशन इंडिकेटर्स असतात, तसंच त्यांना आपण म्हणजे दगडफूल म्हणत असतो मराठीत. ते जे मसाल्यांच्या पदार्थांमध्ये सुद्धा वापर करत असतो. विदरिंग ऑफ रॉक्स करतात, यासारखे जे फॅक्ट्स आहे लायकनबद्दलचे जे काही फॅक्ट्स आहे ते आपण स्टडी केलेले आहे मागच्या लेक्चर्समध्ये. आता हे जे सिम्बायोटिक असोसिएशन विथ स्लॉथ बिअर आहे, तर हे सिम्बायोटिक कसं झालं, तर तुम्हाला इथं डायग्राम दिसत असेल स्लॉथ बिअरची. त्याच्यावर त्याचे हे जे स्लॉथ बिअरचे फर आहे म्हणजे त्यांचे जे केस आहे ते वॉटरला चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब करतात, म्हणजे वॉटर रिटेन करून ठेवतात. अल्गीला वॉटरची रिक्वायरमेंट राहते, अल्गी तिथून वॉटर घेऊ शकते, वॉटर घेऊन ते त्यांचं फोटोसिंथेसिस वगैरे त्यांच्या प्रोसेसेस चालू शकतात, म्हणजे ते सर्वाईव्ह करू शकतात. म्हणजे अल्गीला आता फायदा होतोय. आता स्लॉथ बिअरला कोणता फायदा होतोय, तर अल्गी ग्रो झाल्यावर स्लॉथ बिअरचा कलर जो आहे तो थोडासा असा ग्रीनिश दिसायला लागतोय, म्हणजे थोडा हिरवा हिरवा दिसायला लागतोय, तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल. तर याच्याने काय होईल, तो जो स्लॉथ बिअर आहे तो आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये कॅमोफ्लाज होऊन जातो. कॅमोफ्लाज म्हणजे काय, तो असा लपून जातो. आता त्याच्यामुळे काय होईल, जे शिकारी असतील तर शिकाऱ्यांना तो इझिली दिसणार नाही. इझिली दिसला नाही तर त्याचा शिकार होण्याचं जे काही प्रमाण आहे ते कमी होईल, म्हणजे त्याचा सर्वायवल रेट जो आहे तो वाढेल. अशा प्रकारे हे जे सिम्बायोटिक असोसिएशन आहे, हे दोन सिम्बायोटिक असोसिएशन NCERTमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. असोसिएशन विथ फंगस आपण त्याला म्हणतो लायकन. अल्गी असोसिएशन विथ ॲनिमल्स कोणता दिलेला आहे, स्लॉथ बिअर हा एक्झाम्पल दिलेला आहे. आता अल्गीचे जे काही आपले म्हणजे कोणकोणत्या फॉर्म्समध्ये असतात ते आपण स्टडी करणार आहोत. अल्गी जे आहे ते आपल्याला युनिसेल्युलर पण सापडतात, फिलामेंटस पण सापडतात, कोलोनियल पण सापडतात. तर अल्गी यांचे दोन जे इंट्रोडक्शनमध्ये जे दोन एक्झाम्पल आहे ते आधी आपण बघून घेऊ. अल्गी जे आहे त्या कोलोनियल पण असतात, फिलामेंटस पण असतात, तसंच त्या ज्या युनिसेल्युलर पण असतात. मात्र आपल्या हा जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तिथं दिलेला नाही. आता युनिसेल्युलर अल्गीचं एक्झाम्पल आहे क्लायमॅडोमोनास, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. तसं आपण ते पुढच्या म्हणजे ग्रीन अल्गी जेव्हा स्टडी करू तेव्हा आपण ते बघणारच आहोत. इथं इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेलं आहे, अल्गीचे दोन फॉर्म्स दिलेले आहे, कोलोनियल फॉर्म आणि फिलामेंटस फॉर्म. कोलोनियल फॉर्मचं एक्झाम्पल कोणतं दिलेलं आहे, वॉलवॉक्सचं एक्झाम्पल दिलेलं आहे. वॉलवॉक्स नावाची जी काही अल्गी आहे ती आहे कोलोनियल. तसंच फिलामेंटस अल्गीचं एक्झाम्पल कोणतं दिलेलं आहे, युलोथ्रिक्स किंवा उलोथ्रिक्स आणि स्पायरोगायरा. हे जे फिलामेंटस अल्गीचे एक्झाम्पल आहे. आता कोलोनियल आणि फिलामेंटस म्हणजे फरक काय असतो, तर कोलोनियलमध्ये जे आहे ते कॉलनीज बनवत असतात. हे जे मेंबर्स आहे अल्गीचे ते कॉलनीज बनवत असतात आणि त्या कॉलनीज ज्या आहेत त्या मेनली स्फिअर शेपच्या असतात. जसं की डायग्राम तर दिलेली आहे तुम्हाला वॉलवॉक्सची NCERTमध्ये, ती आपण स्टडी करणार आहोत पुढेच. त्याच्याबद्दल फक्त इथं एक शब्द लिहून घ्या की हे जे स्फेरिकल शेपचे असतात, कॉलनीज आर स्फेरिकल इन शेप. आणि हे जे फिलामेंटस स्ट्रक्चर आहे म्हणजे फिलामेंट्स आहे ते कसे थ्रेड लाईक असतात, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. इथंच एक्सप्लेन करून देतो मी म्हणजे काय याचा अर्थ. आता वॉलवॉक्सची जी आहे ती डायग्राम दिलेली आपल्याला. ग्रीन अल्गी हा जो पार्ट बघणार आहोत आपण, अल्गीची एक क्लास आहे ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, रेड अल्गी. त्याच्यातली जी ग्रीन अल्गी आहे त्याचा एक्झाम्पल आहे वॉलवॉक्स, आणि स्पायरोगायरा आहे तो सुद्धा ग्रीन अल्गीचाच एक्झाम्पल आहे. मात्र ती डायग्राम तिथं काढण्याऐवजी मी इथं तुम्हाला या टॉपिकसाठी शिकवून देतो ती. आता ही जी वॉलवॉक्स आहे ती कोलोनियल फॉर्ममध्ये असते.
हे जे हे कॉलोनियल फॉर्म आहे. आता ही कोणती कॉलनी आहे? ही पॅरेंट कॉलनी झाली. कशाचं एक्झाम्पल आहे? वॉलवॉक्सचं एक्झाम्पल आहे. वॉलवॉक्स काय कॉलोनियल फॉर्म आहे, कॉलोनियल फॉर्म आहेत. हे जे इच स्पिअर दिसतं, हे जे छोटे छोटे स्पिअर आहे, हे काय मेंबर्स म्हणजे इंडिव्हिज्युअल सेल आहे. आणि हे काय तर त्यांच्यामधले इंटरकनेक्शन्स आहेत. हे जे लाईन्स दिसतात ते मात्र तेवढ्या डिटेलिंगमध्ये आपल्याला जायची गरज नाही. आपण यांना सिम्पली काय म्हणतो, ही जी हा जो मोठा स्पेअर काढलेला आहे याला आपण काय म्हणू, पॅरेंट कॉलनी. वॉलवॉक्सची ही पॅरेंट कॉलनी झाली. आता या पॅरेंट कॉलनी जी ती फुटबॉलच्या एक स्पिअर सारखी असते, म्हणजे फुटबॉल सारखी असते. पॅरेंट कॉलनीमध्ये जे आहे ते डॉटर कॉलनीज असतील. हा जो मोठा स्पेअर आहे ब्लॅक कलरमध्ये तो पॅरेंट कॉलनी. आणि हा जो रेड कलरमध्ये हा जो स्पेअर काढलेला आहे पॅरेंट कॉलनीच्या मध्ये, ती काय आहे, डॉटर कॉलनी. तर हा जो आहे एक कॉलोनियल फॉर्म आहे. कॉलनीज जे आहे ते मोस्टली स्पेरिकल शेपच्या असतात. आता आपण फिलामेंटस फॉर्म बघू. तर फिलामेंटस फॉर्मचं जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला स्पायरोगायराचं दिलेलं आहे. स्पायरोगायरा ही जी अल्गी आहे ती फिलामेंटस असते. फिलामेंटस म्हणजे काय, एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं. स्पायरोगायरा काय, हे फिलामेंटस फॉर्म आहे. फिलामेंटस फॉर्म किंवा फिलामेंटस स्ट्रक्चर. आता हे जे चौकोन काढलेले या इंडिव्हिज्युअल सेल्स आहेत. या इंडिव्हिज्युअल सेल्समध्ये न्यूक्लियस पण प्रेझेंट असेल, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल, तसंच इतर ज्या सेल ऑर्गॅनेलिज आहेत त्यासुद्धा प्रेझेंट असतील. मात्र या ज्या सेल्स आहेत त्या एक थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये अरेंज झालेला आहे. त्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, फिलामेंटस फॉर्म. आणि कॉलोनियल फॉर्म काय, तर स्पेरिकल शेपमध्ये अरेंज झालेला आहे कॉलनीज, त्याला आपण कॉलोनियल फॉर्म. तर हा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायला हवा, म्हणजे हा लवकर समजत नाही आणि यांच्यामध्ये जे ते कन्फ्युजन होत असतं. तर वॉलवॉक्स जे ते कॉलोनियल फॉर्म आहे, स्पायरोगायरा आणि उलोथ्रिक्स जे ते फिलामेंटस फॉर्म आहे. केल्प्स नावाची जी केल्प्सचं पण एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला NCERTमध्ये. केल्प्स काय आहेत, मरीन अल्गी आहेत. हे ज्या केल्प्स असतात या मोस्टली ब्राऊन अल्गी असतात. हे जे केल्प्स आहे म्हणजे त्यांना काय आपण मरीन अल्गी म्हणतो, या ह्यूज प्लांट बॉडीज बनवत असतात. फॉर्म्स ह्यूज प्लांट बॉडीज. म्हणजे हे जे केल्प्स आहे ते एक्सटेन्सिव्हली ग्रोथ दाखवतात. जसे की आपण मोठे मोठे झाडं बघतो आपल्याकडे, लिंबाचं, वडाचं, त्या टाईपमध्ये एवढ्या मोठ्या त्या होऊ शकतात. मात्र या कुठं प्रेझेंट असतील तर अंडर वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यात प्रेझेंट असतील. त्याची जी डायग्राम आहे ती मी इथं लावतोय, तुम्ही ती एक वेळेस बघून घ्या. ही जी डायग्राम आहे ती NCERTमध्ये गिवन नाही आहे, फक्त एक समजण्यासाठी मी तुम्हाला लावलेली आहे. तर केल्प्स जे आहेत एवढ्या मोठ्या होऊ शकतात. अंडर वॉटर फॉरेस्ट बनवू शकतात त्या केल्प्स. पुढचा जो टॉपिक आहे आपल्याला NCERTमध्ये तो आहे रिप्रोडक्शनचा टॉपिक दिलेला आहे, अल्गीचं रिप्रोडक्शन. अल्गी जे ते तिघं टाईपचे रिप्रोडक्शन दाखवतात, म्हणजे व्हेजिटेटिव्ह, एसेक्शुअल ॲज वेल ॲज सेक्शुअल. रिप्रोडक्शन इन अल्गी ते तिघं टाईपचं आहे. पहिला कोणता, व्हेजिटेटिव्ह. दुसरा एसेक्शुअल. आणि तिसरा काय आहे, सेक्शुअल. आता जे हायर प्लांट्स आहे म्हणजे एंजिओस्पर्म्स झाले, याच्यामध्ये आपण काय करतो, व्हेजिटेटिव्ह आणि एसेक्शुअल यांना सारखं कन्सिडर करत असतो. मात्र रिॲलिटीमध्ये म्हणजे हे जे लोअर ऑर्गॅनिझम यांच्यासाठी आपण यांच्यामध्ये एक थोडासा डिफरन्स केलेला आहे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय कन्सिडर करतो आपण,
जी पॅरेंट बॉडी तिचं काही ना काही असं वेगळं होतं किंवा त्याचे काही पार्ट्स वेगळे होतात आणि त्याच्यापासून एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार होईल, त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणू. आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे ते मोस्टली स्पोअर फॉर्मेशनच्या थ्रू होईल. फक्त ते लोअर मेंबरसाठी सांगतोय. मात्र हायर प्लांट्समध्ये जे ते या दोघांमध्ये काहीच डिफरन्स सापडणार नाही आपल्याला. मात्र रिॲलिटी तुम्ही लक्षात ठेवायला हवी की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जो आहे तो एसेक्शुअल रिप्रोडक्शनचाच एक पार्ट आहे. आणि सेक्शुअल तर माहिती आहे सगळ्यांना सेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं. तर अल्गीमध्ये जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होत असतं ते मोस्टली होत असतं फ्रॅगमेंटेशन या प्रोसेसने. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? हे जे फिलामेंटस स्ट्रक्चर आहे, समजा हा एक फिलामेंटस स्ट्रक्चर आहे. या मॅच्युरिटीला आल्यावर हे फिलामेंट्स हे जे स्ट्रक्चर आहे ते मॅच्युअर झाल्यावर जे त्यांचे तुकडे पडतील स्वतःहून, म्हणजे इंटरनली डिवाइड होतील. ते आपण मुद्दामून तोडणार नाही त्यांना, ते आपोआप मॅच्युरिटीला आले की त्यांचे आपोआप तुकडे पडतात, म्हणजे फ्रॅगमेंट्स बनतात. हा एक फ्रॅगमेंट झाला आणि हा एक फ्रॅगमेंट झाला. आता हे जे फ्रॅगमेंट्स बनलेले ते एक न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये कन्वर्ट होतील, त्याला आपण फ्रॅगमेंटेशन, ही जी प्रोसेस होईल तिला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणू. हे काय? हे फ्रॅगमेंट्स बनले, हे जे फ्रॅगमेंट्स आहेत. आणि हे काय? न्यू इंडिव्हिज्युअल आहे. फ्रॅगमेंट्स केव्हा बनले? हा जो स्ट्रक्चर आहे, म्हणजे हा जो फिलामेंटस स्ट्रक्चर आहे तो मॅच्युरिटीला आल्यावर फ्रॅगमेंट्स बनवेल. ते फ्रॅगमेंट्स जे ते न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये कन्वर्ट होतील. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फ्रॅगमेंटेशन. अल्गीमध्ये जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होईल ते मोस्टली फ्रॅगमेंटेशनने होत असतं. एसेक्शुअल रिप्रोडक्शन कशा थ्रू होत असतं? अल्गीमध्ये जे एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते स्पोर फॉर्मेशनने होत असतं. अल्गीमध्ये जे एसेक्शुअल रिप्रोडक्शन होईल ते कशा थ्रू होईल? स्पोर फॉर्मेशनने, बाय स्पोर फॉर्मेशन. आता हे स्पोर्स कोणते असतील तर मोस्टली जे असतात ते झू स्पोर्स असतात. झू स्पोर्स म्हणजे हे जे स्पोर फॉर्मेशन होतील हे जे स्पोर कोणते असतील तर झू स्पोर नावाचा जो स्पोर आहे तो असेल. आता झू स्पोर जो आहे तो मोटाईल असतो. झू स्पोर हा जो आहे तो मोटाईल स्पोर आहे. तसंच मोटाईल आहे म्हणजे काय? त्याच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट आहे. फ्लॅजेला म्हणजे फ्लॅजिलेट असतं. फ्लॅजिलेट. आता मोटाईल आहे तर फ्लॅजेला प्रेझेंटच असेल, कारण की फ्लॅजेलाचं काम काय आहे? सेलमध्ये जो फ्लॅजेला असतो त्याचं मेन फंक्शनच मोटिलिटी प्रोव्हाइड करणे, म्हणजे मूवमेंट करू शकेल सेल, त्याचं फंक्शन आहे. त्याच्यामुळे मोटाईल राहिला तर फ्लॅजिलेट असणारच आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे ते 3 टाईप्सचं बघत असतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन कशाने? गॅमेटच्या फ्युजनने होत असतं. फ्युजन ऑफ गॅमेट्स, म्हणजे गॅमेट्स बनतील तर गॅमेट्सचं फ्युजन होईल, झायगोट बनेल त्या टाईपमध्ये, तर म्हणजे पुढच्या प्रोसेस होत राहतील. ही जी म्हणजे या टाईपचं जे रिप्रोडक्शन आहे, मिओसिस होईल ज्याच्यामध्ये, त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणत असतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे ते अल्गीमध्ये 3 टाईप्सचं दिसत असतं. आयसोगॅमस, अनआयसोगॅमस आणि ओगॅमस. आयसोगॅमसमध्ये काय होतं? हे जे गॅमेट्स फ्यूज होणार आहेत ते दोघं गॅमेट्स सिमिलर साईजचे असतील. आयसोगॅमसच्या टाईपच्या रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स आर सिमिलर इन साईज अँड शेप. अनआयसोगॅमसमध्ये काय होईल? गॅमेट्स आर डिसिमिलर इन साईज. गॅमेट्स आर नॉट सिमिलर इन साईज. तसंच ओगॅमसमध्ये काय? ओगॅमस जो आहे तो अनआयसोगॅमसचाच एक एक्झाम्पल आहे. ओगॅमसमध्ये जे फिमेल गॅमेट असतं, फिमेल गॅमेट जो असेल तो मोठा असतो, म्हणजे लार्ज असतो. तसंच स्टॅटिक असतो, म्हणजे तो मूवमेंट करू शकत नाही, म्हणजे एका ठिकाणी मोटाईल नसतो, तो नॉन मोटाईल असतो. स्टॅटिकचा अर्थ काय? नॉन मोटाईल.
आणि मेल गॅमेट जो असेल, आयसोगॅमेट्सची गोष्ट करतोय, मेल गॅमेट जो असेल तो स्मॉल असतो आणि मोटाईल असतो, म्हणजे त्याच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असेल, मुवमेंट करू शकेल. कोणाची गोष्ट केली आपण? आयसोगॅमसची. आता यांच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहे. सगळ्यात आधी अनआयसोगॅमसचं एक्झाम्पल बघून घ्या, ओगॅमसचं एक्झाम्पल बघून घ्या, त्याच्यानंतर मी आयसोगॅमसचं सांगेल. तर ओगॅमसचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपल्याला दिलेलं आहे फ्युकसचं. फ्युकस नावाची जी अल्गी आहे ती ओगॅमस असते. अनआयसोगॅमसचं एक्झाम्पल दिलेलं आहे युडोरिना. तुम्ही एक वेळेस प्रोनाऊन्सिएशन बघून घ्या नेटवर टाकून. फ्युकस जी आहे ती ओगॅमस, युडोरिना जी आहे ती अनआयसोगॅमस. आता आयसोगॅमसमध्ये जे आहे ते दोन कंडिशन दिलेले आहे आपल्याला. NCERTमध्ये जे आहे ते 2 कंडिशन आहेत. पहिली जी आहे, हे जे गॅमेट्स आर सिमिलर इन साईज, म्हणजे दोघं गॅमेट्स जे ते साईजमध्ये सिमिलर आहेत. मात्र ते जे गॅमेट्स असले ते मोटाईल असले, म्हणजे मोटाईल पण राहू शकतात, किंवा ते जे सिमिलर गॅमेट्स आहे ते नॉन मोटाईल पण असू शकतात. तर हे जे सिमिलर गॅमेट्स आहे मात्र ते मोटाईल आहे, तर त्याचं एक्झाम्पल जे आहे, आणि नॉन मोटाईल जे आहे त्याचं पण एक्झाम्पल दिलेलं आहे. नॉन मोटाईलचं एक्झाम्पल दिलेलं आहे स्पायरोगायरा, आणि मोटाईलचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला युलोथ्रिक्स. मी कसं लक्षात ठेवतो, स्पायरोगायरामध्ये एस येतो, नॉन मोटाईलचा अर्थ होत असतो स्टॅटिक, एसवरून स्टॅटिक येतो, त्याच्यामुळे स्पायरोगायरा असं मी लक्षात ठेवलेलं आहे. तुम्ही पण या प्रकारे लक्षात ठेवू शकता, किंवा इतर ट्रिक तुम्हाला माहीत असेल तर त्यानुसार लक्षात ठेवा. मात्र हे लक्षात ठेवावं लागेल, कारण की याच्यावर लास्ट इयर्समध्ये प्रश्न आलेले आहेत आणि महत्त्वाचा पार्ट आहे. आपण हे जे मोटाईल लिहिलेलं आहे, मोटाईलचा अर्थ काय? मोटाईल राहिले तर त्याच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असेल, त्याच्यामुळे आपण त्यांना फ्लॅजेलेट म्हणतो. आणि नॉन मोटाईल राहिले म्हणजे त्यांच्यामध्ये फ्लॅजेला ॲबसेंट असेल, म्हणून त्यांना आपण नॉन फ्लॅजेलेट सुद्धा म्हणत असतो. NCERTमध्ये एक एक्स्ट्रा पॉईंट होता, तो मी विसरून गेलो होतो, त्याच्यामुळे इथे ॲड करत आहे. तर पुढचा जो पार्ट आहे NCERTमध्ये, तो हे जे अल्गी यांचं इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. तर अल्गी जे आहेत म्हणजे आपल्या अर्थवर जे काही फोटोसिंथेसिस होत असतं, म्हणजे प्लांट्स काय करतात, म्हणजे ग्रीन प्लांट्स जे ते कार्बन डायऑक्साईडला कन्वर्ट करत असतात कार्बोहायड्रेटमध्ये. आता कार्बन डायऑक्साईडला कार्बोहायड्रेटमध्ये आपण कन्वर्ट केलं, याचा अर्थ काय झाला, तर तो जो एन्व्हायरमेंटल CO2 आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, त्याला आपण फिक्स केलं, आपण म्हणजे कोणी? ग्रीन प्लांट्सने. तर हे जे कार्बन फिक्सेशन आहे, CO2 फिक्सेशन थ्रू फोटोसिंथेसिस, त्याच्यातलं अर्ध म्हणजे जवळपास 50% हे कोण करत असतं, तर अल्गी करत असतात. म्हणजे आपण कसं स्टेटमेंट लिहते, हाफ ऑफ CO2 फिक्सेशन ऑन अर्थ is carried out by algae. हाफ ऑफ CO2 फिक्सेशन ऑन अर्थ इज कॅरिड आउट बाय अल्गी. या हाफ ऑफच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, 50% पण लिहू शकतो. 50% ऑफ CO2 फिक्सेशन ऑन अर्थ इज कॅरिड आउट बाय अल्गी. आता फोटोसिंथेसिसमध्ये काय होत असतं, तर हे जे CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यांना कन्वर्ट केलं जातं कार्बोहायड्रेटमध्ये, C6H12O6 कार्बोहायड्रेट किंवा शुगर प्लस ऑक्सिजनसुद्धा रिलीज होत असतो. हा जो ऑक्सिजन रिलीज झाला आहे त्याच्यामुळेच आज आपण जिवंत आहे. तो ऑक्सिजन जर कधी रिलीज झाला नाही, म्हणजे फोटोसिंथेसिस झालं नाही, तर ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते कमी होऊन जाईल आणि आपण जे म्हणजे सर्वायवल आपलं शक्य होणार नाही. तर याला काय म्हणतो आपण, फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आहे, बॅलन्स केलेली नाही आहे मी. कोणाकोणाच्या प्रेझेन्समध्ये होत असते, तर सनलाईट आणि क्लोरोफिल पिगमेंटच्या. सनलाईट आणि क्लोरोफिल पिगमेंटच्या प्रेझेन्समध्ये ही फोटोसिंथेटिक रिॲक्शन होईल. त्याच्यामध्ये काय होईल, CO2 आणि वॉटर जे आहे त्याला कन्वर्ट केलं जाईल
कार्बोहायड्रेटमध्ये सोबत जो आहे तो ऑक्सिजनचं इव्हॉल्युशन होईल. तर आता हा जो ऑक्सिजन इव्हॉल्व झालेला आहे हा फोटोसिंथेसिसमध्ये इव्हॉल्व झालेला आहे. त्याच्यामुळे काय होईल, या ज्या अल्गी यासुद्धा फोटोसिंथेसिस करतात आहे त्याच्यामुळे, आणि ऑक्सिजनसुद्धा इव्हॉल्व होतो आहे. आणि अल्गी ज्या आहेत त्या वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. तर त्या काय करतील अल्टिमेटली, तर त्यांच्या सराउंडिंगमध्ये जे काही वॉटर आहे तिथं ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते वाढून देतील. त्याच्यामुळे काय होईल, जे इतर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम आहे जसं काही फिश झाल्या किंवा इतर जे काही ऑर्गॅनिझम असतील त्यांना सर्वायवलसाठी ते त्यांचं एन्व्हायरमेंट सुटेबल बनवतील, म्हणजे त्यांचं सर्वायवल जे आहे ते इझिली होईल. म्हणजे स्टेटमेंट काय लिहू शकतो आपण, अल्गी इन्क्रीजेस ऑक्सिजन कंटेंट in their immediate environment. इमिजिएटची स्पेलिंग एक वेळेस तुम्ही चेक करून घ्या, मला चुकीची वाटते ती. अल्गी इन्क्रीजेस ऑक्सिजन कंटेंट इन देअर इमिजिएट एन्व्हायरमेंट. तुम्हाला त्याचा अर्थ कळला. आता हे जे अल्गी या फोटोसिंथेटिक आहे. फोटोसिंथेटिक म्हणजे काय, प्रोड्युसर आहे त्या, म्हणजे त्या फूड प्रोड्यूस करतात. ते कार्बन डायऑक्साईडला आणि वॉटरला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरला कंबाईन करून सनलाईट आणि क्लोरोफिल पिगमेंटच्या प्रेझेन्समध्ये ते काय बनवतात, ते कार्बोहायड्रेट. आता हे जे कार्बोहायड्रेट बनवले ते म्हणजे हे जे काही फूड बनवलं आहे त्यांनी ते पूर्ण ॲक्वॅटिक फूड सायकल आहे त्याच्यामध्ये हेच फूड जाणार आहे. म्हणजे याचंच पुढे एनर्जीचं कन्व्हर्जन होणार आहे. म्हणजे जे फोटोसिंथेटिक आहे ते त्यांना, जे फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम आहे त्यांना आपण काय म्हणत असतो, प्रोड्युसर म्हणत असतो. प्रोड्युसर म्हणजे प्रायमरी प्रोड्युसर. आपण जे ते इकॉलॉजीमध्ये जे डिटेल बघणार आहोत, मात्र एक तुम्हाला एक जनरल आयडिया देतोय. हे जे फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम आहे त्यांना आपण प्रायमरी प्रोड्युसर म्हणतो. अल्गी ज्या आहेत त्यासुद्धा फोटोसिंथेटिक आहे त्याच्यामुळे त्यासुद्धा काय येतील, प्रायमरी प्रोड्युसर. अल्गी आर इम्पॉर्टंट प्रायमरी प्रोड्युसर आता प्रायमरी प्रोड्युसर आहेत म्हणजे त्यांच्यावरच सगळे जे काही फूड सायकल आहे ती डिपेंड असेल. कारण की फूड जे ते हे बनवतात हे फूड दुसरे कन्झ्युम करतात. दुसरे जे ऑर्गॅनिझम ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम त्या या फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझमवर डिपेंड आहेत. अल्गी जे आहे त्या फोटोसिंथेसिस केलं, त्यांनी फूड बनवलं. ते जे फूड बनवलं ते स्वतःसुद्धा कन्झ्युम करतील. आता जे इतर ऑर्गॅनिझम आहे, काही ऑर्गॅनिझम जे आहे ते अल्गीलाच खाऊन टाकतील. म्हणजे इनडायरेक्टली काय झालं, त्यांनी प्रायमरी प्रोड्युसरला कन्झ्युम केलं, म्हणजे आपण त्यांना कन्झ्युमर म्हणू. आता डिटेलिंगमध्ये गोष्ट आहे, मी तुम्हाला कळणार नाही ते जे डिटेल्स आहे ते तुम्हाला इकॉलॉजी चॅप्टर आपण जेव्हा शिकू तेव्हाच कळणार आहे. इथं तुम्ही जे त्याच्या डिटेलिंगमध्ये जाऊच नका. सिम्पल एवढं लक्षात ठेवा, अल्गी जे आहे त्या इम्पॉर्टंट प्रायमरी प्रोड्युसर आहे. प्रायमरी प्रोड्युसर का बरं आहेत, बिकॉज दे आर फोटोसिंथेटिक. ते फोटोसिंथेटिक आहेत त्याच्यामुळे, बिकॉज दे आर फोटोसिंथेटिक. आता हे प्रायमरी प्रोड्युसर आहे म्हणजे फोटोसिंथेटिक आहे त्याच्यामुळे काय होईल, ज्या काही ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझमची जी काही फूड सायकल असेल त्यांचा बेसिस बनवतील. म्हणजे ते सगळे ऑर्गॅनिझम जे आहे ते फूडसाठी यांच्यावर डिपेंड असतील, एक तर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. डायरेक्टली म्हणजे काय, ते डायरेक्ट यांना खाऊन टाकतील, अल्गीला कन्झ्युम करतील, ते डायरेक्ट झालं. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय, जे ऑर्गॅनिझम अल्गीला कन्झ्युम केलेलं आहे त्या ऑर्गॅनिझमला जे दुसरे ऑर्गॅनिझम कन्झ्युम करतील त्याला इनडायरेक्ट म्हणतो. माझं तेवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. इथं सिंपल एक स्टेटमेंट लिहा, देअरफॉर दे फॉर्म बेसिस ऑफ ॲक्वॅटिक फूड सायकल. हे महत्त्वाचं आहे. 50% ऑफ CO2 फिक्सेशन ऑन अर्थ कॅरीड आउट बाय अल्गी. 50% किंवा मोर दॅन 50% पण राहू शकतं कधी कधी. अल्गी इन्क्रीज ऑक्सिजन कंटेंट इन देअर इमिजिएट एन्व्हायरमेंट. कसं, तर फोटोसिंथेसिसची जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे तो इव्हॉल्व होत आहे. त्याच्यामुळे काय, अल्गीने फोटोसिंथेसिस केलं की त्याचे जे इमिजिएट एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं कंटेंट वाढेल. ऑक्सिजनचं कंटेंट वाढलं म्हणजे इतर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम आहे त्यांना सर्वायवल ते इझी होईल. अल्गी काय, इम्पॉर्टंट प्रायमरी प्रोड्युसर आहे कुठं, ॲक्वॅटिक फूड चेनमध्ये. त्याच्यामुळे ते काय, फॉर्म्स बेसिस ऑफ ॲक्वॅटिक फूड सायकल किंवा फूड चेन.
आता अल्गी ज्या आहे त्या काही हायड्रोकोलाइड्स पण बनवत असतात. काही काही ज्या अल्गी आहेत त्या हायड्रोकोलाइड बनवत असतात. काही काही अल्गी म्हणजे कोणत्या अल्गी, तर मरीन अल्गी. सम मरीन अल्गी. आता मरीन अल्गीमध्ये पण कोणत्या येतील, ब्राऊन अल्गी पण येतील, रेड अल्गी पण येतील. हे जे रेड अल्गी ब्राऊन अल्गी ज्या क्लास आहे अल्गीच्या त्या आपण बघणार आहोत आता. सम मरीन अल्गी, सममध्ये कोणत्या कोणत्या, तर ब्राऊन पण अँड रेड पण. ब्राऊन अँड रेड मरीन अल्गी काय बनवतात, फॉर्म्स हायड्रोकोलाइड. हायड्रोकोलाइड. आता हायड्रोकोलाइड काय राहतं, तर एक वॉटर होल्डिंग सबस्टन्स येतो. हायड्रोकोलाइड इज वॉटर होल्डिंग सबस्टन्स. म्हणजे तो सबस्टन्स जो आहे तो वॉटर होल्ड करून ठेवतो स्वतःमध्ये, त्याला आपण हायड्रोकोलाइड म्हणतो. हायड्रोकोलाइडचे जे एक्झाम्पल दिलेले आपल्याला NCERT मध्ये ते दोन दिलेले. पहिला जो आहे तो आहे अल्गिन किंवा अल्जिन, आणि दुसरा जो आहे तो कॅराजेन. अल्गिन आणि कॅराजेन हे जे हायड्रोकोलाइडचे एक्झाम्पल आहे. हायड्रोकोलाइड कोणापासून मिळवत असतो आपण, मरीन अल्गीपासून. मरीन अल्गी कोणत्या, ब्राऊन अल्गी ॲज वेल ॲज रेड अल्गी. आता अल्गिन जे आहे ते आपण मिळवलेली आहे, आणि कॅराजिन जे आहे ते कोणापासून मिळवले ते विचारलं जातं, प्रश्नांमध्ये दिलेलं असतं. तर कॅराजिन ही जी हा जो सबस्टन्स आहे तो आपण मिळवत असतो रेड अल्गीपासून. रेड अल्गीपासून आपण मिळवतो कॅराजिन. आणि अल्गिन हा जो सबस्टन्स आहे, हा जो हायड्रोकोलाइड आहे तो आपण मिळवत असतो ब्राऊन अल्गीपासून. आता हे लक्षात कसं ठेवलेलं आहे मी, तर कॅराजेनमध्ये जो आहे तो R येत असतो. कॅराजेनमध्ये हा R आहे, 2 R आहेत, म्हणजे एक R कन्सिडर करून घ्या. आणि रेड अल्गीमध्ये पण R आहे, त्याच्यामुळे R लक्षात येऊन जातं. कॅराजेन जे आहे ते रेड अल्गीपासून. तसंच ब्राऊन अल्गीमध्ये म्हणजे रेड अल्गीपासून कॅराजेन भेटलं तर अल्टिमेटली ब्राऊन अल्गीपासून आपल्याला अल्गिनच भेटेल, असं लक्षात मी ठेवलेलं आहे. तुमच्याजवळ दुसरी ट्रिक असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता. आता अगार नावाचा सबस्टन्स आहे तो सुद्धा दिलेला आहे आपल्याला. अगार नावाचा हा जो सबस्टन्स आहे तो पण आपण मिळवत असतो रेड अल्गीपासून. त्याच्या अगोदर अगार कुठं कुठं वापरतात ते बघून घेऊ. तर अगार जे आहे ते आपण कल्चर मीडियमसाठी वापरत असतो. जे काही आपण बॅक्टेरियल कल्चर बनवू किंवा इतर जे काही कल्चर मीडियम बनवू, सेल कल्चर, त्याच्यामध्ये जे कल्चर मीडियम असेल त्याच्यामधला एक इम्पॉर्टंट कंपोनंट जो असेल तो अगार असेल. अगार जो आहे तो आपण जेनेटिक फिंगरप्रिंटिंगमध्ये पण म्हणजे DNA इलेक्ट्रोफोरेसिस करतो आपण, तिथं सुद्धा अगार वापरत असतो. त्याच्या डिटेलिंगमध्ये जायची गरज नाही, इथं जे दिलेलं आहे NCERT मध्ये ते बघून घेतो मी. अगार कुठं वापरतात, तर कल्चर मीडियममध्ये. कल्चर मीडियममधला एक इम्पॉर्टंट कंटेंट आहे अगार. यूज्ड इन कल्चर मीडियम प्रिपरेशन. मायक्रोबियल कल्चर मीडियम प्रिपरेशन. अगार यूज्ड इन मायक्रोबियल कल्चर मीडियम प्रिपरेशन. अगार जो आहे तो अजून एका ठिकाणी वापरत असतो, तो कुठं, आईस्क्रीम्स आणि जेलीज यांच्या म्हणजे बनवण्यासाठी. ऑल्सो यूज्ड इन मेकिंग ऑफ आईस्क्रीम्स अँड जेलीज. आता हा जो अगार आहे हा पण आपण कुठून म्हणजे कोणाकडनं घेतलेला आहे, कोणापासून तयार केलेला आहे, तर रेड मरीन अल्गी म्हणजे रेड अल्गी जी आहे तिच्यापासूनच आपण अगार मिळवत असतो. याला पण लक्षात तुम्ही ठेवू शकता, अगारमध्ये पण R आहे, रेड अल्गीमध्ये पण R आहे. तर हे जे रेड अल्गीपासून आपण काय मिळवलं, अगार आणि कॅराजेन. लक्षात ठेवायला सोपं आहे, रेड अल्गीमध्ये R येतो, कॅराजेनमध्ये पण R येतो, अगारमध्ये पण R येतो. उरला एकच अल्गिन, तो आपण ब्राऊनपासून मिळवलेला आहे. आता काही मरीन अल्गी त्या आपण एडिबल आहेत, म्हणजे त्या आपण खाण्यासाठी वापरत असतो. जसं की NCERT मध्ये स्टेटमेंट आहे तसंच घेतलं तर कसं आहे,
तर 70 स्पेसीज ऑफ मरीन अल्गी आर यूज्ड ॲज फूड. म्हणजे या ज्या मरीन अल्गी आहे त्याच्या जवळजवळ 70 स्पेसीज आहे, त्यांना आपण फूडसारखा कन्झ्युम करू शकतो. आता या 70 स्पेसीजमधल्या 3 स्पेसीज ज्या आहेत त्या तुम्हाला एक्झाम्पलसाठी दिलेल्या आहे. तर लॅमिनारिया, पॉर्फायरा अँड सार्गॅसम. या 70 स्पेसीसपैकी 3 स्पेसीस ज्या आहेत तुम्हाला एक्झाम्पलला दिलेलं आहे. याच्या 70 स्पेसीस ऑफ मरीन अल्गी दे आर युज्ड ॲज फूड. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अल्गी म्हणजे जो आहे तो शेवाळ असतो, या शेवाळाला कोणी कसं काय खाऊ शकतं. तर जपानमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, जपान जो आहे तो एक म्हणजे बेटसारखा देश आहे किंवा बेटच आहे तो एक. तर तिथं जे मोस्टली अल्गी ज्या आहेत त्या एक्सटेन्सिव्हली यूज केल्या जातात. जसं आपण आपल्या पदार्थांमध्ये जेवणामध्ये कोथिंबीरचे तुकडे म्हणजे कोथिंबीर हे करत असतो, टाकत असतो, तसं ते तिथं अल्गी वापरत असतात. तुम्हाला इथं मी चित्र लावलेलं आहे, तुम्हाला ते दिसत असेल. हे चित्र काही NCERTमध्ये नाही आहे, तुम्हाला एक इंटरेस्ट वाढावा त्याच्यामुळे सांगतो आहे मी ते. तर 70 स्पेसीज ऑफ मरीन अल्गी आर युज्ड ॲज फूड. 70 स्पेसीजमधल्या ज्या 3 स्पेसीज आहेत त्या तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे स्टेटमेंट कसं बनेल, लॅमिनारिया, पॉर्फायरा अँड सार्गॅसम आर अमॉंग 17 स्पेसीज ऑफ मरीन अल्गी विच आर युज्ड ॲज फूड. आपण या स्पेसीस बघितल्या की म्हणजे 70 स्पेसीस अशा आहे मरीन अल्गीच्या ज्या आपण फूडसारख्या वापरू शकतो. अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपल्याला क्लोरेलाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. क्लोरेला ही जी अल्गी ती युज्ड ॲज फूड सप्लिमेंट. क्लोरेला ही जी अल्गी आहे तिला आपण फूड सप्लिमेंटसाठी पण वापरत असतो, फूड सप्लिमेंटसारखी पण वापरत असते. आता ही जी क्लोरेला आहे ही रिच इन प्रोटीन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन जे ते जास्त प्रमाणात असतं. आता युज्ड ॲज फूड सप्लिमेंट आहे, तर ते जे आपण नॉर्मल लोक काही वापरत नाही, तर त्याला मोस्टली कोण वापरत असतं, तर स्पेस ट्रॅव्हलर्स युज्ड ॲज फूड सप्लिमेंट्स इवन बाय स्पेस ट्रॅव्हलर असं सांगितलेलं आहे NCERTमध्ये. मात्र ते इवन बाय नाही, तर ते फक्त स्पेस ट्रॅव्हलर्सच वापरतील, कारण की नॉर्मल लोक काही शेवाळ खाणार नाहीत. हां, जॅपनीज लोकांना सोडला, म्हणजे असे स्पेसिफिक देश सोडले तर नॉर्मल जे पीपल्स आहे आपण तर काही खाणार नाही, एवढं लक्षात आहे. आपण काही शेवाळ कधी खाल्लेली नाही आहे, भारतीय तर कधी खाणार नाही, खाल्लेली नसेल पण. युज्ड ॲज फूड सप्लिमेंट्स बाय स्पेस ट्रॅव्हलर्स. तर त्या रिच इन प्रोटीन असतात. आता जे आपण अल्गीचे क्लासिफिकेशन बघू. अल्गीच्या आहेत त्या तीन क्लासेस आहे. अल्गी जी आहे हा जो किंगडम प्लांटीमधला पहिला ग्रुप म्हणजे अल्गी, त्याला आपण 3 क्लासेसमध्ये डिवाईड केलेला आहे. तर पहिला क्लास कोणता आहे, क्लोरोफायसी, CEAE. दुसरा क्लास आहे रोडोफायसी, सॉरी क्लोरोफायसी नाही, क्लोरोफायसी, फिओफायसी आणि तिसरा आहे रोडोफायसी. आता याला लक्षात कसं ठेवायचं, याला सिक्वेन्सनुसारच लक्षात ठेवा. म्हणजे आधी क्लोरोफायसी, मग फिओफायसी आणि मग रोडोफायसी. त्याच्यासाठी ट्रिक काय, हा C, हा P आणि हा R. CPR जो आहे तो आपण देत असतो, म्हणजे मेडिकल पिक्चरांमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, कोणी बेशुद्ध झालं का त्याला CPR दिला जातो, त्या टाईपमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे. CPR. C वरून काय, क्लोरोफायसी, P वरून फिओफायसी, R वरून रोडोफायसी. क्लोरोफायसीला दुसरं नाव काय आहे, ग्रीन अल्गी. फिओफायसीला दुसरं नाव काय आहे, ब्राऊन अल्गी. रोडोफायसीला दुसरं नाव काय आहे, रेड अल्गी. तर यांच्याबद्दल जे ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. या तिघांचे डिटेल्स आपण बघू. आज इथंच थांबू.